कोल्हापूरकरांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून पीएम योजनेतून प्रतीक्षेत असलेल्या ई बसेस कोल्हापुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 40 बसेस दाखल होणार असून पुढील टप्प्यात 60 बसेस असे एकूण 100 बसेस कोल्हापूरला देण्यात येणार आहेत। या बसेस गुरुवारी येण्यास सुरुवात झाली असून कोल्हापुरात 3 बसेस दाखल झाल्या आहेत। केएमटीचा हा नवा चेहरा आता कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार असून बंद पडलेले सर्व रूट चालू करू, तसेच या बस लवकरात लवकर कोल्हापुरांच्या सेवेत सुरू होतील अशी भावना महापालिकेचे परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी व्यक्त केली आहे। गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक बस कोल्हापूरकरांना पाहायला मिळतील, सत्यात उतरले। आज खरं म्हणजे आम्ही सर्वच जे केएमटीचे परिवहनचे सर्व कर्मचारी आहेत ते आनंदित आहोत, कारण मी सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळेला की एक केएमटीचा नवीन चेहरा आता आपल्याला रस्त्यावर धावताना दिसणार आहे। तर खरोखर आज त्याची सुरुवात झालेली आहे। आपल्याकडं पीएम बसच्या योजनेतनं ई बसेस ह्या आता याला सुरुवात झालेली आहे। तर सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात आपल्याकडे 40 ते 60 बस येतील आणि पुढच्या महिन्यात आपल्याला उर्वरित बस जे आहेत ते आपल्याकडं डेपोला येऊन थांबतील। त्याच्यानंतर ह्याची पाहणी केली जाईल। ते पाहणी केल्यानंतरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स हे जे आहेत हे रूट मॅप प्रॉपर केले जातील। त्याच्यानंतर त्यांच्या जे ड्रायव्हर्स आहेत, जे रिक्रूट नवीन होणार आहेत, जे जीबीएन कंपनीचे असतील किंवा केएमटीचे आमचे काही कर्मचारी असतील जे या गाडीवर स्वार होणार आहेत, तर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाईल। आणि ब्रेकडाऊनसाठी सुद्धा ह्या कंपनीनं आपल्याला 100 गाड्यांच्या मागं 5 गाड्या या ब्रेकडाऊनसाठी दिलेल्या आहेत। म्हणजे उर्वरित कधीही आपल्याला रस्त्यात कुठलीही गाडी ही इलेक्ट्रिक आपल्याला प्रॉब्लेमॅटिक किंवा मेंटेनन्सद्वारे थांबण्यात आली रस्त्यात, तर त्याला सेफगार्डसाठी आपल्याला ती एक्स्ट्रा बस आपल्याला उर्वरित ह्याच्यामध्ये ताफ्यामध्ये टाकून तो रूट कंप्लीट केला जाईल। त्यामुळे सर्व पद्धतीची दक्षता इथे घेतलेली आहे। आणि ह्या 100 बसेस आता ज्या बसेस पूर्वी आपल्या रूट्स जे चालू होते, तर सर्व आता खेडोपाडी बाहेरचे उपनगर, शहर आणि शहरात वाढणारी जी आता लोकसंख्या आहे त्याच्या अनुषंगानं जी फ्रिक्वेन्सी आता जी आपल्याला केएमटीची मिळणार आहे ती आपल्याला दर 15 मिनिटाला बस मिळणार आहे, अशा पद्धतीने योजना केलेली आहे। साधारणपणे तिन्ही MIDCला आपल्याकडे आहेत। तर MIDCला तर फ्रिक्वेन्सी आपण खूप वाढवलेली आहे। आता 5 बसेस आहेत, तर त्या मानानं आपण त्यांना आता 12 बसेस देणार आहोत। शिरोलीला आपण 9 बसेस देणार आहोत, गोकुळ शिरगावला आपण 8 बसेस देणार आहोत आणि कागलला आपण 12 बसेस देणार आहोत। तर जी फ्रिक्वेन्सी आपण इंटरकनेक्टेड गावांमुळे वाढवणार आहे, जेणेकरून ह्या रूटचा पुरेपूर ह्या सर्व जी काय आपले कर्मचारी वर्ग असतो किंवा शाळकरी मुलं असतात, तर त्यांना होता होईल तेवढा फायदा होऊ दे आणि त्यांना फ्रिक्वेन्सी मिळाली तर ते वेळेत घरी पण जाऊ शकतात, वेळेत कामावर पण येऊ शकतात। या सगळ्याची दक्षता घेऊन हे सगळे नियोजन केलेलं आहे। 9 मीटरमध्ये साधारणतः 35 ते 33 माणसांची कॅपॅसिटी असते। स्टँडिंग धरून आपण 40 ते 45 माणसं आपण कॅरी आउट करू शकतो। 12 मीटरमध्ये 43 माणसांची कॅपॅसिटी असते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 50 ते 55 माणसं स्टँडिंग धरून कॅपिंग करू शकतो।